कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्यांच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 7.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, सभापती रवींद्र घोडविंदे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले। पहिल्या टप्प्यात रस्त्याचे काँक्रिटीकरण, दुसऱ्या टप्प्यात कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प, तिसऱ्या टप्प्यात सौर ऊर्जेवर बाजार समितीला वीज पुरवठा करणे याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून यासाठी ते अनुदान देखील द्यायला तयार आहेत। तसेच जनावरांच्या बाजाराची परिस्थिती वाईट असून चौथ्या टप्प्यात सुधारणा करून येथील शेणखताला बाजारपेठ उपलब्ध करणे, शेतकऱ्यांसाठी कृषी भवन उभारणे आदी विविध सुविधा करण्याचा मानस असल्याचे आमदार कथोरे यांनी यावेळी सांगितले। भूमिपूजन आहे, कसं आहे, कशाबद्दल काय माहिती? कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या टायमाला मी मार्केटमध्ये आलो होतो आणि व्यापारी मंडळींना आव्हान केलं होतं, ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचा पहिलं कामाची या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होतंय। मनापासून या सगळ्या संचालकांचं, सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो। एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्यांनी धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं, म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो। प्रशासन कारभार देत नव्हतं मागच्या आपण सांगितले, आता कारभार सोपवलाय का काय सांगा? प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किसन कथोरे यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे ती काढायचं आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।